जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कालच मराठा आरक्षणाचा निर्णय झाला. सरकारने मराठी आरक्षणाच्या आंदोलनाच्या मागण्या मंजूर केल्या, जी दिल्या, 7 मागण्या मंजूर केल्या. आणि या 7 मागण्या मंजुरीमध्ये हैदराबाद ची अंमलबजावणी करणे, जे आंदोलकांचे मृत्यू पावलेत त्यांचं पुनर्वसन करणं, जे आंदोलनकर्त्यांचं आरक्षणाची मागणी काय, कुणबी आणि मराठा एक असल्याचं लागू करणं, हैदराबाद आणि गॅजेटच्या नोंदीनुसार त्याची अंमलबजावणी करणं, हैदराबाद गॅजेटच्या नोंदीची पडताळणी करण्यासाठी 2 महिने, सातारा गॅजेटची नोंदीची पडताळणी करण्यासाठी 1 महिना, आणि कुणबी आणि मराठा एकच असल्याचा लागू करण्यासाठी त्याचे 2 महिने, आणि ज्या आंदोलकांवर केसेस झाल्या त्या केसेस मागे घेण्यात येतील अशा प्रकारच्या 7 अटी सरकारने माध्यमातून मंजूर केल्या. अशा प्रकारच्या 7 अटी सरकारने माध्यमातून मंजूर केल्या. परंतु ज्या महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलं, घटना दिली, आणि संविधान घटनाचे आर्टिकल तपासता असं कोणतेही गॅजेट जरी तुमच्या त्यात कुणबी मराठा नोंदी त्या संस्थांनी केली असेल, त्यांचे निकष वेगळे असतील. हैदराबाद संस्थांचे निकष वेगळे, महाराष्ट्र राज्य आहे, महाराष्ट्र राज्याच्या सरकारचे निकष वेगळे. तर कुठलेही हैदराबाद संस्थांचे नोंदी, गॅजेटर नोंदी, आणि महाराष्ट्र राज्यातील जुने सातारा नोंदी, हा कुठलाही गॅजेटियर संविधान आर्टिकलनुसार मागासले पण सिद्धता करू शकत नाही. हा पहिला मुद्दा. मागासले पण सिद्धतेसाठी खरोखर तुम्ही मागासले पण आहात काय याची सिद्धता पुढे झाले पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी मागील 50 वर्षापूर्वीपासूनचे तुमचे मागासले पण असलेले तर सिद्धतेचे दाखले पाहिजेत. म्हणजे कुणबी हा शेतकरी म्हणजे कुणबी. महाराष्ट्रामधील सगळेच जाती जमातीचे कुणबी आहेत म्हणून सगळे मागासले असतील का, म्हणून सगळेच मराठा आहेत का? नाही. तर सुप्रीम कोर्टचा निर्णय 2001, 2003, 2005 यांनी मराठा आरक्षण, मराठा मागासले पण असलेलं झिरकाढलेलं आहे. आणि कुणबी आणि मराठा ही एक जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आणि कुणबी मराठा सामाजिकदृष्ट्या एकच जात असणं हे सामाजिकदृष्ट्या योग्य तर होणार नाही, हे पण कोर्टाने निर्देश दिलेले आहेत. तरी पण जरांगे पाटील सारसारखे कुणबी आणि मराठा एक असल्याचा काढा, एक असलं त्याच्यावर अभ्यास सरकारने मधील अभ्यास करू. 2 महिन्याचा कालावधी द्या. हैदराबादला 2 महिन्याचा कालावधी द्या. साताराला 1 महिन्याचा कालावधी द्या. अशा प्रकारे पूर्तता करून दिला. परंतु हा हा फसवा आहे. असं कुठलंही आरक्षण, असं कुठलंही मागासले पण ठरल्याशिवाय हे आरक्षण लागू होणार नाही. शेवटी तुम्हाला न्यायालयामध्ये द्वार जावं लागेल. कारण न्यायालयाचे निर्णय आहेत की मराठा हे मागासले पण सिद्धता होत नाही. त्यामुळे हैदराबाद असो, सातारा असो, हैदराबाद गॅजेट असो किंवा सातारा गॅजेट असो, हे कुठलेही गॅजेट्स हे मागासले पण सिद्धता करू शकत नाही. आणि घटनेच्या तरतुदीमध्ये, संविधानाच्या आरक्षणाच्या घटनेच्या तरतुदीमध्ये अशा कुठल्याही तरतुदी नाहीत की कुठलेही गॅजेट मागासले पण सिद्धता करू शकेल. त्यामुळे हे आरक्षण
हे टिकणारं आरक्षण आहे नाही हे पुढील 1-2 महिन्याच्या नंतर तुम्हाला कळेल. त्यामुळे जरांगे पाटलांना पुन्हा आंदोलनासाठी उभं राहील. त्यामुळे हे आंदोलन फसवं. त्यामुळे मला हे म्हणायचं आहे की जे आंदोलन करते, ज्याच्या जीवावर आरक्षण मागतात, ज्या घटनापीठाच्या जीवावर, ज्या घटनेच्या जीवावर ज्यांनी घडवलं, परमपूज्य महात्मा सावित्रीबाई फुले, आद्य क्रांतिकारक सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काही आरक्षण घटना बनवली, त्या घटना आरक्षणानुसार तुम्हाला अधिकार प्राप्त झाला ना आरक्षणाचं आंदोलन करण्याचं. मग तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नको आहे. आणि आरक्षण मिळाल्यानंतरही, GR मिळाल्यानंतरही घटनाकार, संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रद्धांजलीपर आभार मानायला नको. हा अपमान आहे बाबासाहेबांचा, त्याचा आम्ही निषेध करतो. त्यामुळे सरकार जर मराठ्यांना एवढं डोक्यावर घेऊन आरक्षण दिलं तर OBCच्या आरक्षणाचं काय? हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, सेवेतील सरकारी निमसरकारी, सेवेतील सरकारी निमसरकारी पदोन्नतीतील जे आरक्षण महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार, उपसमितीमधील प्रमुख ह्यांनी आरक्षण बंद केलं. कोणाच्या आधारे केलं, कोणाच्या आदेशानुसार केलं आणि कुठल्या पडताळणीनुसार केलं? जे आरक्षण आम्हाला संविधानाने प्राप्त आहे अनुसूचित जाती OBCचं, हे बंद करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. बिहार कोर्टने निर्णय दिला आहे, राज्य सरकारला अनुसूचित जाती जमातीच्या, इतर मागासवर्गाच्या जातीमध्ये ढवळाढवळ करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. जर सरकारला, राज्य सरकारलाच अधिकार प्राप्त नाही तर कुठल्या अर्थाने त्यांनी सेवेतील पदोन्नतीतील आरक्षण रद्द केलं? त्यामुळे संघटना न्यायालयात गेल्या, न्यायालयाने पण त्यांचा निर्णय कायम केला. सरकार गेलं नाही तर संघटना न्यायालयात गेल्या. ज्यांनी आक्षेप नोंदवले सर्व संघटना न्यायालयात गेल्या. तर न्यायालयाचे विरोधात निर्णय दिला आणि ते निर्णय सरकारचा कायम केला. त्यामुळे हा निर्णय बिहार कोर्टच्या निर्णयावरून रद्दबातल ठरतो. बिहार सरकारने जे निर्देश दिले की राज्य सरकारला अनुसूचित जाती जमातीमध्ये ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही, तो हा निर्णय रद्दबातल ठरतो ना. मग कोर्टाचाही निर्णय रद्दबातल ठरतो. त्यामुळे आम्हाला सेवेतील पदोन्नतीतील आरक्षण 1 महिन्यात लागू करावं. आणि जर नाही केलास तर आम्हाला सुद्धा जरांगे पाटलासारखं आझाद मैदानावर बेमुदत उपोषणचं आंदोलन करावं लागेल. आता OBCचं चालू केलं आहेत. आज OBC जिकडे तिकडे आंदोलने करणार आहेत. नंतर भव्य स्वरूपात GRची होळी होणार आहे आज, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे अनुसूचित जाती जमाती पदोन्नती, OBC, इतर मागासवर्गाचं आरक्षण, पदोन्नतीतील आरक्षण तात्काळ सरकारने लागू करावं. कारण बिहार कोर्टच्या निर्णयानुसार जर त्या हैदराबाद गॅजेटचा जर दाखला देतात तर आम्ही आता बिहारच्या सरकारने, हायकोर्टने बिहारच्या सरकारच्या विरोधात हायकोर्टने दिलेल्या निर्णयाचा दाखला देतो. त्याच्या अनुषंगाने सेवेतील पदोन्नतीतील आरक्षण हा लागू होत आहे. त्याचे अध्यादेश जारी करा. एवढंच सांगणं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.